नमस्कार, मी ॲडव्होकेट भाग्यश्री भोसले. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कंपन्यांचे विविध प्रकार याबद्दल माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी कंपनी म्हणजे काय हे आपण पाहूया. कंपनी ही स्वतंत्र कायदेशीर अस्तित्वात असलेली व्यक्ती अथवा समुदायाने विशिष्ट उद्देशाने स्थापन झालेली संस्था आहे. तिला शाश्वत उत्तराधिकार असतो. कायद्याने तिला स्वतंत्र व्यक्तीसारखी कृत्रिम ओळख दिली असून तिला स्वतःची मुद्रा म्हणजेच सील असते, ज्यावर तिचे नाव, नोंदणीचे वर्ष, नोंदणी केलेले राज्य या सगळ्यांचा त्या सीलवर म्हणजेच त्या मुद्रेवर उल्लेख असतो. त्याचा उपयोग कंपनीच्या महत्त्वाच्या कागदपत्रांवर केला जातो. व्यक्तीची ओळख ही ज्याप्रमाणे सहीने सिद्ध होते त्याप्रमाणे कंपनीची ओळख ही तिच्या मुद्रेने होते. अशा प्रकारे कंपनीची मुद्रा असण्याचे कायदेशीर बंधन नाही. तरीही काही गोष्टींची अधिकृतता स्पष्ट करून घेण्यासाठी अजूनही कंपनीच्या मुद्रेची आवश्यकता असते. सन 2013चा जो कंपनी कायदा आहे आणि त्याचबरोबर यापूर्वी अस्तित्वात असलेल्या कंपनी कायद्यानुसार किंवा संसदेने मंजूर केलेल्या अन्य वेगवेगळ्या कायद्यातील तरतुदीनुसार तिची निर्मिती आणि अस्तित्व हे कायद्याच्या चौकटीमध्येच असते. भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून 3, त्याच्या उत्तरदायित्वावरून 3 आणि विशेष प्रकारावरून 4, तर त्यावर नियंत्रण कोणाचे आहे यावरून 3 प्रकार पडतात. आणि या प्रकारांविषयी आता आपण अधिक जाणून घेऊया. तर सभासदांच्या संख्येवरून कंपन्यांचे जे प्रकार पडतात तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की एकल कंपनी, त्यालाच आपण 1 पर्सन कंपनी असं देखील म्हणू शकतो. अशा तऱ्हेच्या कंपन्यांची रचना ही अलीकडेच केली गेली आहे. भविष्याचा वेध घेणारी मागणी असलेली नवनिर्मिती अथवा सेवा याचे कंपनीत रूपांतर करता यावे या उद्देशाने याची रचना करण्यात आलेली आहे. खाजगी फर्मपेक्षा वेगळी अशी या कंपनीची रचना असून त्याचे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व आणि मर्यादित उत्तरदायित्व आहे. तर उत्तरदायित्व म्हणजे काय तर लायबिलिटी. एक व्यक्ती कंपनी हे नाव जरी अजब वाटते, कारण की कंपनीच्या स्थापनेसाठी कमीत कमी 2, खाजगी कंपनीसाठी आणि सार्वजनिक कंपनीमध्ये किमान 7 सभासदांची गरज असते. परंतु कंपनीला होणाऱ्या सर्व लाभाचे धनी आपणच व्हावे या उद्दिष्टाने एखादी व्यक्ती बहुतांश भाग स्वतःच्या नावाने खरेदी करते आणि क्वचित एखादा नामधारी सभासद म्हणजे जवळचा नातेवाईक किंवा कुटुंबातील एखादी व्यक्ती यांच्या नावाने एखादा दुसरा भाग ठेवते. अशा प्रकारे स्थापना करून कंपनीवर संपूर्णपणे स्वतःचे नियंत्रण ठेवते. त्यावेळी अशा कंपन्यांना एक व्यक्ती कंपनी म्हणून संबोधण्यात येते. दुसरा जो कंपनीचा महत्त्वाचा प्रकार आहे तो खाजगी कंपनी, त्यालाच प्रायव्हेट कंपनी असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. 2 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन कायदेशीररित्या ज्याची स्थापना करतात आणि यामध्ये भाग भांडवल खरेदी विक्री व्यवहार कोणत्याही शेअर बाजारात होत नाहीत किंवा खाजगीरित्या कोणास देता येत नाही. अशा कंपनीचे जास्तीत जास्त 200 सभासद असू शकतात. कमी भांडवलाची आवश्यकता असलेल्या छोट्या व्यवसायासाठी अशा प्रकारच्या कंपन्या स्थापन झाल्या आहेत. खाजगी कंपनीला आपल्या नावाच्या शेवटी खाजगी मर्यादित असा हा शब्द लिहावा लागतो. खाजगी कंपनी देखील भागांनी मर्यादित, हमीनी मर्यादित किंवा मर्यादित असू शकते. खाजगी कंपनीच्या भागांच्या हस्तांतरण नियमावलीतील तरतुदीनुसार होते. खाजगी कंपनीच्या संचालकांची संख्या किमान 2 असावी लागते. संचालकांच्या निवडणुकीवर बंधने नाहीत. नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर खाजगी कंपनीला व्यवसाय प्रारंभ लगेचच करता येतो. कंपनीच्या स्थापनेनंतर नियामक सभा म्हणजे स्टॅट्युटरी मीटिंग घेण्यावर बंधन नाही. तिसरा महत्त्वाचा जो कंपन्यांचा प्रकार आहे तर पब्लिक लिमिटेड कंपनीज म्हणजे सार्वजनिक कंपन्या. याच्यामध्ये 7 किंवा त्याहून अधिक लोकांनी एकत्र येऊन उत्पादन किंवा सेवा देण्याच्या उद्देशाने याची स्थापना केली जाते. याच्या भागभांडवलाची मान्यताप्राप्त शेअर बाजारामध्ये नोंदणी करता येऊ शकते. त्यामुळेच त्याच्या भागांचे हस्तांतरण कोणालाही करता येते. सभासद संख्येचे बंधन नसल्यामुळे तिचे कितीही सभासद असू शकतात. अनेक सवलतीमुळे या कंपनीस मोठ्या प्रमाणावर भांडवल उभारणी करता येते. या कंपनीच्या उपकंपनीचेही सार्वजनिक कंपनी असेच म्हणतात. मोठ्या प्रमाणात भांडवल ज्या उद्योगास लागते तेथे या प्रकारच्या कंपन्यांची निर्मिती करण्यात आली आहे. सार्वजनिक कंपनीच्या भागांचे हस्तांतरण मुक्तपणे केले जाते. त्यावर कोणत्याही प्रकारचे बंधन
येत नाही. सार्वजनिक कंपनीला आपल्या नावापुढे मात्र मर्यादित एवढाच शब्द जोडावा लागतो. सार्वजनिक कंपनीमध्ये किमान 3 संचालक असणे आवश्यक आहे. संचालकांना संचालक पद स्वीकारण्याची लेखी संमती नोंदणी अधिकाऱ्याला कळवणं आवश्यक आहे. कंपनीची स्थापना झाल्यानंतर कंपनीला 6 महिन्याच्या आत जी नियामक सभा म्हणजे ज्याला स्टॅट्युटरी मीटिंग असं म्हणतात, तर ती घेणं हे बंधनकारक आहे. त्यानंतर पुढचे जे प्रकार आहे तर उत्तरदायित्वावरून कंपन्यांचे कोणकोणते प्रकार पडतात ते आता आपण या ठिकाणी पाहूयात. की सभासदांच्या मर्यादेत उत्तरदायित्व असलेली कंपनी म्हणजेच काय, कंपनी लिमिटेड बाय शेअर्स. ज्या कंपन्यांच्या भागधारकांची जबाबदारी ही त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या दर्शनी किमती इतकी मर्यादित असते त्या कंपन्यांना भागांनी मर्यादित कंपनी असे म्हणतात. एकदा भागधारकांनी त्यांनी धारण केलेल्या भागावर जर संपूर्णपणे रक्कम भरली तर त्यांची जबाबदारी संपते. मग ती कंपनी तोट्यात गेली काय किंवा कंपनीवर किती जरी कर्ज असले तरी भागधारकांची जबाबदारी ही मर्यादितच राहते. या प्रकारातील सभासदांचे उत्तरदायित्व म्हणजे त्यांची जबाबदारी हे तिच्या घटनेतील भांडवलाच्या मर्यादित असते. त्यानंतर उत्तरदायित्वावरून कंपन्याचा जो दुसरा प्रकार पडतो तर व्यक्तिगत हमीच्या मर्यादेतील उत्तरदायित्व असलेली कंपनी म्हणजेच कंपनी लिमिटेड बाय गॅरंटी. कंपनीच्या घटनापत्रकात कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी कंपनीच्या मालमत्तेमध्ये तूट आल्यास प्रत्येक सभासद किती रकमेपर्यंत भरपाई करेल याबाबत उल्लेख केलेला असतो. त्या कंपनीस हमीने मर्यादित कंपनी असे म्हणतात. अशा प्रकारच्या कंपन्यांना नफा मिळवण्यासाठी ह्या स्थापन झालेल्या नसतात, तर एखादे समाजोपयोगी कार्य करण्याच्या उद्देशाने अशा प्रकारे वैयक्तिक हमीच्या मर्यादेतील उत्तरदायित्व असलेल्या कंपन्या या स्थापन झालेल्या असतात. तर याचे उदाहरणच म्हणजे कला, क्रीडा, शिक्षण इत्यादी विकासासाठी या कंपन्या स्थापन केल्या जातात. भागभांडवल उभारण्याचे बंधन या कंपन्यांवर नसते. देणग्या व अनुदान याद्वारे ते आवश्यक निधी उभारतात. अशा संघटनेतील सभासदांची जबाबदारी ही विसर्जनाच्या वेळी निर्माण होते, त्यापूर्वी यांची जबाबदारी निर्माण होत नाही. आणि उत्तरदायित्वावरून तिसरे जे महत्त्वाचा कंपनीचा प्रकार पडतो तो प्रकार म्हणजे अमर्यादित हमी असलेल्या किंवा उत्तरदायित्व असलेल्या कंपन्या म्हणजे अनलिमिटेड कंपनी. यामध्ये काय असतं की अशा प्रकारच्या कंपनीतील जे सभासदांचे उत्तरदायित्व म्हणजे जी जबाबदारी आहे ही कोणत्याही मर्यादेशिवाय असून जोपर्यंत तो कंपनीचा सभासद आहे तोपर्यंत ती त्याची जबाबदारी कायम असते. या कंपनीमध्ये सभासदांची जबाबदारी ही मर्यादित असते. त्या कंपनीस करीत असलेल्या ती कंपनी ही मर्यादित कंपनी म्हणतात, परंतु ज्या ठिकाणी उत्तरदायित्व हे अमर्यादित असते तर त्याला अमर्याद हमी असलेले उत्तरदायित्व असलेली कंपनी असे म्हणतात. अशा कंपनीची जर दिवाळखोरी निघाली किंवा कर्जफेडीसाठी कंपनीची मालमत्ता कमी पडली तर अशा वेळी भागधारकांची खासगी मालमत्ता कर्जफेडीसाठी घेतली जाते. अशा प्रकारे त्यातील जे सभासद आहेत तर त्यांची ही जी हमी आहे किंवा त्यांची जी जबाबदारी आहे तर ती अमर्याद आहे. त्यानंतर आपण पुढचे जो प्रकार आहेत की कंपनीचे ते बघूयात की विशेष कंपनी प्रकार. त्याच्यामध्ये सर्वप्रथम गव्हर्नमेंट कंपनी म्हणजे सरकारी कंपनी येते. केंद्र किंवा राज्य शासन यांचे स्वतंत्र किंवा केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी संयुक्तपणे 51% होऊन अधिक भांडवल असलेल्या कंपनीज किंवा त्याच्या उपकंपनीज सरकारी कंपनी असे म्हणतात. अशा कंपनीत सरकारी कंपनीच्या दुय्यम कंपन्यांचा देखील समावेश होतो. सरकारी कंपनी खाजगी अथवा सार्वजनिक कंपनी म्हणून नोंद करता येते. कंपनीच्या 2 प्रकारच्या सरकारी कंपन्या स्थापन करता येतात. 100% भांडवल सरकारने पुरवलेले आहे किंवा 51% किंवा त्यापेक्षा अधिक भांडवल हे सरकारने पुरवलेले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाचे उद्योग चालवण्यासाठी अशा प्रकारे सरकारी कंपन्यांची स्थापना केली जाते. तर याची काही उदाहरणं आहेत की हिंदुस्तान मशीन टूल्स ही जी काही कंपनी आहे, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी, हिंदुस्तान केबल्स लिमिटेड कंपनी, हिंदुस्तान अँटीबायोटिक्स लिमिटेड कंपनी इत्यादी आज ज्या सगळ्या कंपन्या आहेत तर त्या सर्व सरकारी कंपन्या आहेत म्हणजेच गव्हर्नमेंट कंपनी आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे विशेष कंपन्यांमधला तो परदेशी कंपनी मीन्स फॉरेन कंपनी. परदेशात नोंदली गेलेली परंतु भारतामध्ये परंपरागत अथवा आधुनिक पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या कंपनीस परदेशी कंपनी असे म्हटले जाते. कंपनी कायद्यानुसार विदेशी कंपनीने भारतात व्यवसाय सुरू केल्यानंतर त्या परदेशी कंपनीस 30 दिवसांच्या आत नोंदणी अधिकाऱ्याकडे त्याच्या कार्यालयामध्ये
खालील कागदपत्रे सादर केली पाहिजेत. त्याच्यामध्ये सर्वप्रथम आहे घटनापत्रक व नियमावली. कंपनीच्या नोंदवलेल्या कार्यालयाचा पूर्ण पत्ता या ठिकाणी द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर संचालकांचे व चिटणीसाची नावे द्यायला पाहिजेत आणि त्या कंपनीचा व्यवसाय काय आहे, त्याचबरोबर कंपनीचे राष्ट्रीयत्व कोणते आहे याबद्दलची सर्व इत्थंभूत माहिती ही कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करणे हे महत्त्वाचे आहे. कंपनीच्या वतीने कागदपत्रे स्वीकारणारा अधिकारी असलेला व भारतात वास्तव्य करणाऱ्या व्यक्तीची नावे व पत्ता जर विदेशी कंपनी या कायद्यातील तरतुदींची पूर्तता न केल्यास त्याला शिक्षा देण्याची तरतूद देखील या कायद्याच्या अंतर्गत आहे. त्याच्यानंतर विशेष कंपनीमध्ये कलम 8 मध्ये दिलेलं आहे की धर्मादाय उद्देशाने कलम 8 नुसार स्थापन झालेल्या कंपनीस विशेष कंपनी म्हटले जाते. वाणिज्य, शास्त्र, खेळ, कला, संशोधन, शिक्षण, परिसर, धर्म या उद्देशाने कंपन्या स्थापन झाल्या असून नफा मिळवणे हा त्यांचा हेतू नसतो. त्यामुळे त्यांच्या भागधारकांना लाभांश मिळत नाही. अशा प्रकारच्या ज्या कंपन्या आहेत तर भारतीय कंपनी कायद्याच्या कलम 8 नुसार या अस्तित्वात येतात. त्याच्यानंतर पुढचं जे आहे तर विशेष कंपन्यांमधला जो प्रकार आहे तर सार्वजनिक वित्त संस्था, त्यालाच पब्लिक फायनान्शियल कंपनीज असं देखील म्हटलं जातं. अर्थकारणास गती मिळावी आणि भांडवली गुंतवणूक वाढावी या उद्देशाने किंवा या हेतूने स्थापन झालेल्या आणि त्यात सरकार किंवा सरकार पुरस्कृत संस्थेचा 51%हून अधिक भांडवल आहे अशा संस्थेस सार्वजनिक वित्त संस्था असे म्हणतात. या कंपन्या कंपनी कायद्याच्या खाली किंवा वेगळ्या विशेष कायद्याने स्थापन झालेल्या असतात. याला आपण LIC हे एक उदाहरण या ठिकाणी आपणास देता येईल. त्या ठिकाणी पुढचा जो कंपनीचा प्रकार आहे तो नियंत्रणावरून जे कंपनीचे वेगवेगळे प्रकार पडतात तर तो येईल. तर नियंत्रित कंपनी किंवा सूत्रधारी कंपनी, ज्या कंपनीच्या मालकी किंवा संचालनावर अन्य कंपनीचे नियंत्रण असते. तर जी कंपनी दुसऱ्या कंपनीच्या मालकी हक्कावर किंवा संचालनावर नियंत्रण ठेवते अशा मूळ कंपनीस नियंत्रित कंपनी असे म्हणतात. त्यानंतर सूत्रधारी कंपनी म्हणजे अशी कंपनी की जी दुसऱ्या कंपनीवर किंवा संचालक मंडळावर नियंत्रण ठेवते. दुसऱ्या कंपनीचे 51% किंवा अधिक भाग भांडवल खरेदी करते. दुसऱ्या कंपनीच्या एकूण मतदानापैकी 51% पेक्षा अधिक मतदान भाग खरेदी करून मिळवते. वास्तविक पाहता सूत्रधारी कंपनी आणि सहाय्यक कंपनी या दोन्ही कंपन्या मुळात स्वतंत्र आहेत व दोन्ही कंपन्यांना स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व आहे. या ठिकाणी नियंत्रित कंपनी म्हणजे जी होल्डिंग कंपनी किंवा जी सूत्रधारी कंपनी आहे तर ती सूत्रधारी कंपनी ह्या दुसऱ्या कंपनीवर नियंत्रण ठेवते. जी कंपनी नियंत्रण ठेवते त्याला सूत्रधारी कंपनी म्हणतात आणि ज्या कंपनीवर नियंत्रण ठेवले जाते तर तिला नियंत्रित कंपनी असं म्हटलं जातं. या पद्धतीने होल्डिंग कंपनी आणि सबसायडरी कंपनी असं देखील या ठिकाणी म्हटलं जातं. त्या ठिकाणी ज्या कंपनीच्या भाग भांडवलाचा 51% हिस्सा जो आहे तो अन्य कंपनीचा असेल त्यास मूळ कंपनीची उपकंपनी असे देखील या ठिकाणी म्हटले जाते. तसेच ज्या कंपनीवर किंवा संचालक मंडळावर दुसरी कंपनी नियंत्रण ठेवते आणि एकूण मतदानापैकी निम्म्यापेक्षा अधिक जे मतदानाचे भाग आहेत ते दुसऱ्या कंपनीने खरेदी केलेले आहेत त्याला उपकंपनी किंवा सबसायडरी कंपनी असे म्हटले जाते. म्हणजे होल्डिंग कंपनी आणि त्याची सबसायडरी कंपनी, सूत्रधारी कंपनी आणि उपकंपनी असे देखील या ठिकाणी महत्वाचे प्रकार कंपन्यांचे आहेत. त्याच्यानंतर तिसरी जी महत्वाची कंपनी आहे तर सहयोगी कंपनी म्हणजेच असोसिएट कंपनी, व्यवसाय वृद्धीसाठी करार करून एकत्रितपणे काम करणाऱ्या किंवा किमान 20% भांडवलामध्ये सहभागी असणाऱ्या कंपनीस मूळ कंपनीची सहयोगी कंपनी असं देखील म्हटलं जातं. या सर्व प्रकारांशिवाय शेअर बाजारामध्ये व्यवहार होऊ शकणाऱ्या कंपनीस नोंदणीकृत म्हणजेच लिस्टेड कंपनी, तर व्यवहार होऊ न शकणाऱ्या कंपनीस अनोंदणीकृत कंपनी म्हणजेच अनलिस्टेड कंपनी असेही म्हटले जाते. एखादी कंपनी जर कायदेशीररित्या स्थापन होऊन काहीही कार्य करत नसेल तर त्यास निष्क्रिय कंपनी, निष्क्रिय कंपनी असे म्हणतात. त्यालाच इंग्रजीमध्ये डॉर्मॅट कंपनी असे देखील उद्देशले जाते. सभासदांमध्ये बचत करण्याची सवय वाढून त्यांना गुंतवणूक करण्याची आणि आपापसात कर्जे मिळवण्याची सोय व्हावी या उद्देशाने निधी कंपन्यांची देखील स्थापना करण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने जे कंपन्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत तर ते आपण या ठिकाणी चर्चा केली. तर या ठिकाणी हा भाग आपण इथेच थांबूया. धन्यवाद.